नारायण भगवान की जय। मंदिरामध्ये विराजमान श्री लक्ष्मीनारायण देव, श्री घनश्याम महाराज, श्री राधा कृष्ण देव, पवित्र श्रावण मास अंतर्गत श्री शिव महापुराण कथेमध्ये उपस्थित परमपूज्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसादजी स्वामी, परमपूज्य सद्गुरु शास्त्री स्वामी पुरुषोत्तम प्रकाशदासजी स्वामी, परमपूज्य सद्गुरु भंडारी स्वामी गोपाळ जीवनदासजी स्वामी आणि सर्व कथाप्रेमी भक्तजन सर्वांना जय श्री स्वामीनारायण। काल आपण भगवंताचे जे तंत्र विद्यामध्ये प्रसिद्ध 10 अवतार आहे, त्या 10 अवतारांची कथा आपण श्रवण केली होती। हनुमानजी महाराजांची कथा श्रवण केली होती आणि भगवान दत्तात्रेय यांची कथा श्रवण केली होती। त्यानंतर बृहस्पती यांची कथा श्रवण केली होती। भगवंताचे जे 52 अवतार आहेत, त्या अवतारांची कथा आपण श्रवण करीत आहोत। आज आपण भगवान शिव यांनी दधीची ऋषी यांच्या घरी पिपलाद अवतार धारण केला, ती कथा श्रवण करू। दानाची जेव्हा जेव्हा गोष्ट येते तेव्हा तेव्हा आपण दधीची ऋषींचं स्मरण करत असतो। आता काही दिवसांपूर्वी अंगदान दिवस गेला। आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा, माणूस मृत्यू पावल्यानंतर आपले भगवान आणि आपले संत असं सांगून गेले की हे शरीर हे मातीमध्ये अग्नीमध्ये राख होऊन जात असते, बरोबर। पण हे शरीर जर कोणाला देण्यात आलं तर एक शरीरापासून 12 जणांचं जीवन सुधारतं। आपल्या शरीरामध्ये जे भगवंतांनी पार्ट दिले आहे, हे पार्ट अनेक लोकांकडे नाही आहे। फक्त महाराष्ट्रामध्ये त्या दिवशी त्यांनी आकडा सांगितला होता की महाराष्ट्रामध्ये 9 लाख सारखे लोक वेटिंग वरती किडनीच्या, एवढे किडनीचे प्रॉब्लेम सर्व दूर आहे। असे सर्व प्रॉब्लेम आहे, शरीराचे अंग जे आहे अनेकांकडे नाहीये। पण सर्वप्रथम धर्मासाठी, समाज कल्याणासाठी जर शरीर कोणी दान केलं होतं तर ते होते दधीची ऋषी। वृत्रासुराचा त्रास वाढला आणि त्या समयी वृत्रासुराचा नाश करण्याकरिता सर्व ब्रह्माजीकडे गेले की हा वृत्रासुर आहे, याचा नाश कसा होणार। विश्वरूपची इंद्राने हत्या केली म्हणून त्वष्टा प्रजापतीने इंद्राला मारेल असा पुत्र उत्पन्न करण्यासाठी यज्ञ केला। इंद्र शत्व विवर्धस्व असा जो यज्ञ करताना मंत्र बोलले, त्या बोलण्यामध्ये थोडीशी चूक झाली आणि इंद्राच्या हातून मृत्यू पावेल असा मृत्यू जन्माला आला आणि तो म्हणजे वृत्रासुर। मी वृत्रासुरची स्तुती महिला मंडळाला शिकवली होती। अहम हरे तव पादैक मूलम दासानुदासो भवितास्मि भूय मनस्मरेता उपगते नृणास्ते। शेवटचं पाद खूप छान आहे।
करीत कर्म बंद करोती काय, असं काहीतरी शेवटचा पाद आहे. सर्वात श्रीमद भागवतजी मध्ये सर्वात लहान मध्ये लहान स्तुती वृत्रासुराची स्तुती आहे आणि अति अद्भुत आहे. तर वृत्रासुराचा नाश होईल त्यासाठी ब्रह्माजींना जेव्हा उपचार विचारले, तेव्हा ब्रह्माजींनी सांगितलं की इंद्रच्या हातूनच वृत्रासुराचा मृत्यू आहे. पण इंद्रला जे हाती शस्त्र घ्यावं लागेल ते म्हणजे वज्र, आणि ते वज्र ते सामान्य माणसाच्या हाडांपासून तयार झालेलं नको. पृथ्वीवरती सध्या सर्वात तपस्वी जर कोणी ऋषी असले तर ते दधीची ऋषी आहे. त्या दधीची ऋषींचे अस्थि जर तुम्हाला मिळाले तर त्यापासून आपण वज्र तयार करू आणि त्या वज्रानेच वृत्रासुराचा नाश होईल. सर्व देवता दधीची ऋषींच्या आश्रमामध्ये आले. असं म्हणतात की दधीची ऋषींचा आश्रम म्हणजे जो आज साबरमती आश्रम जो आपण म्हणतो त्या स्थानाला दधीची ऋषींचा आश्रम पण म्हटला जातो. तिथे दधीची ऋषींचा पूर्वी आश्रम होता. तर सर्व देवता दधीची ऋषींकडे येऊन आणि वंदन करू लागले. दधीची ऋषी म्हणतात, स्वर्गातील देवता मला का वंदन करतात तुम्ही, तुम्हाला काय पाहिजे आहे माझ्याकडून. तेव्हा सर्व देवता म्हणतात की आम्हाला तुमचे हाड पाहिजे आहे, अस्थि पाहिजे आहे. त्यांच्या पत्नी सुवरच्या बाजूला उभ्या होत्या. त्या म्हणतात तुम्हाला मागताना लाज पण नाही वाटली. अरे तुम्ही हाड अस्थि मागत आहात म्हणजे माझ्या पतीचा तुम्ही मृत्यू इच्छित आहात. तुमच्या स्वार्थासाठी देवतांना तुम्ही काही पण करायला तयार होतात. माझाही विचार करा, मी त्यांची पत्नी आहे. तेव्हा देवता काही बोलले नाही. दधीची ऋषींनी इशारा केला की उभे राहा आणि कामानिमित्त सुवरच्याला घरामध्ये आश्रमामध्ये पाठवली आणि त्याच क्षणी स्वतःच्या तपबळाने संपूर्ण स्वतःचं शरीर जाळून टाकलं आणि ते जे अस्थि होते ते देवतांना सांगितलं की आता ह्या अस्थिपासून तुम्ही वज्र तयार करा. आणि जसं शरीर जळालं देवतांनी विश्वकर्माला बोलवलं आणि विश्वकर्मानी त्या हाडांचं अस्थिचं वज्र तयार केलं आणि ते वज्र हातामध्ये इंद्र धारण करून आणि वृत्रासुराच्या समोर युद्ध करायला जातात आणि वज्राचा प्रहार केला पण ते वज्र खालती पडलं आणि स्वतः वृत्रासुराने उचलून आणि ते वज्र इंद्रच्या हाती दिलं की घे, मला माहितीये तुझ्याच हातून माझा मृत्यू आहे, मार माझ्या डोक्यावर. आणि तेव्हा इंद्रनी वृत्रासुराच्या मस्तकावर जसा प्रहार केला आणि त्या समयी वृत्रासुराचं मृत्यू झालं आणि त्या समयी वृत्रासुराने ही स्तुती केली होती. तर या बाजूला जशी सुवर्चा देवी बाहेर आल्या पाहिलं तर स्वतःचे पती दिसले नाही, फक्त राख दिसली. म्हणजे ती समजून गेली की माझे पती गेले. आता विचार केला की माझे पती गेले, आता मला पण राहून इथे काही अर्थ नाही, मी पण सती बनून जाते. पूर्वीचा काळ होता की पती गेल्यानंतर पत्नी सती होऊन जात होती, पण ते कोणती, जी पतिव्रता नारी होती ती. नंतर ती अंधश्रद्धा झाली, ही सर्वांनीच जायचं म्हणून. ती अंधश्रद्धा आहे, पण ही पूर्वी ही प्रथा होती. जे जोहर म्हटलं जात होतं, जे राणी पद्मिनी आहे, की जे चित्तोड गडामध्ये 3 वेळा जोहर झालं, 36,000 ज्या राजपुतानी होत्या, अलग अलग वेळा, एक वेळा 9,000, या सर्वांनी अग्निकुंडामध्ये स्वतःच्या प्राणांना टाकून दिले. तर ते सुवरच्या देखींनी विचार केला की आता मला राहायचं नाही, मला पण पितृलोकामध्ये निघून जायचं आहे. आणि त्यांनी पण अग्नी तयार केला
आणि जशा अग्नीमध्ये उडी घ्यायला जातील त्याच क्षणी आकाशवाणी झाली की हे देवी, तुमच्या उदरामध्ये मुनींचं तेज आहे आणि शास्त्रांचं असं मत आहे की सगर्भा स्त्रीने कधी पण सती होऊ नये. आता आकाशवाणीने नाही सांगितलं, पण सुवरच्या देवींनी नक्की केलं होतं की मला तर जायचंच आहे. विचार केला की हा गर्भ मी काढून टाकते, गर्भपात करून टाकते. आणि तिथे बाजूला एक अणीवाला पत्थर पडला होता. तो पत्थर घेतला आणि स्वतःच्याच हाताने स्वतःचं पोट चिरून काढलं. आणि त्या समयी जसं पोट चिरलं त्यातून एक अद्भुत अति तेजस्वी भगवंताचे अंश अवतार पिपलाद यांचा जन्म झाला. एक सुंदर बाळाला पाहून, अति तेजस्वी त्या बाळाला पाहून सुवर्चा देवी अति प्रसन्न झाल्या आणि जाऊन पिंपळाच्या झाडाखालती जसे त्या बाळाला ठेवलं आणि त्याच क्षणी त्या बाळामध्ये भगवान रुद्र यांचे दर्शन सुवर्चाला झाले. रुद्र रूपे भगवानला पाहिलं आणि सुवर्चा देवी समजून गेल्या की माझ्या उदरी हा सामान्य बाळ जन्माला आला नाही, याची चिंता करायची मला जरा पण गरज नाही, हे तर भगवान साक्षात शिव आहे. वंदन केले आणि सांगितलं की आता तुम्ही या पिंपळाच्या झाडाखालती राहा. आणि सुवरच्या देवींनी त्या क्षणी अग्नीमध्ये उडी घेतली आणि स्वतः सती झाल्या. या बाजूला ते बाळ होते ते तिथे पिंपळाच्या झाडाखाली झोपले आहे. सर्व देवता आले, देवतांनी येऊन त्या बाळाचे संस्कार केले आहे. त्या बाळाचं नाव पिपलाद असं ठेवलं कारण की पिंपळाच्या झाडाखालती ते राहत होते. आता काही थोड्या क्षणानंतर देवता सर्व निघून गेले आणि तो बाळ धीरे धीरे त्या पिंपळाच्या झाडाखालती मोठा होऊ लागला. पिंपळाचे फळ खाऊ लागला. आजूबाजूला जंगलामधून जे मिळालं ते खाऊन अति कष्टाने तो बाळ मोठा होऊ लागला. आता जसा तो बाळ मोठा झाला, अरण्य कन्या पद्मा सोबत त्या पिपलादचं लग्न झालं आणि पद्मा आणि पिपलाद यांच्या इथे 10 पुत्रांचा जन्म झाला. पण पिपलाद ऋषींच्या मनामध्ये कायम स्वरूपी एक दुःख होतं की मी तर असे काही पाप केले नव्हते की जेणेकरून लहानपणी मला एवढे कष्ट सहन करावे लागले. तपास केला की मला एवढे कष्ट का सहन करावे लागले, तर कळालं की लहानपणी माझ्या कुंडलीमध्ये शनीचा प्रभाव होता. आणि पिपलाद ऋषींनी नक्की केलं की आता मी शनीला सोडणार नाही. आणि त्या समयी पिपलाद ऋषींनी ब्रह्माजीचं तप केलं. ब्रह्माजी प्रसन्न झाले. ब्रह्माजीला वरदान मागितलं की मी ज्यावरती दृष्टी टाकणार ते जळून जाईल, मला असं वरदान द्या. ब्रह्माजीने वरदान दिलं, जा तू ज्यावरती दृष्टी टाकशील तो तिथल्या तिथेच जळून राख बनून जाईल. ब्रह्माजी अदृश्य झाले आणि त्या क्षणी पिपलाद ऋषींनी शनीला बोलवलं आणि शनीवरती दृष्टी टाकली आणि शनी जडू लागला. शनी जडू लागला. धावत पडत स्वर्गामध्ये देवतांकडे सर्व देवता एकत्रित झाले. पिपलाद ऋषीला समजवू लागले की तुम्ही याला जाडू नका. अरे म्हणे याच्या कारणाने मला लहानपणी किती कष्ट सहन करावे लागले. सर्व देवता म्हणता आम्ही तुम्ही म्हणाल तसं करायला तयार आहे, तुम्ही मागाल ते वरदान देऊ, पण शनीला तुम्ही जाडू नका. तेव्हा पिपलाद ऋषींनी सांगितलं की मला तुम्ही 2 वरदान द्या तर मी शनीला जाडणार नाही. पहिलं वरदान, 5 वर्षापर्यंतच्या बाळामध्ये च्या कुंडलीमध्ये कधी पण शनीचं स्थान नको. जे 7.5 लागते ते नंतर 5 वर्षापर्यंत त्याच्या कुंडलीमध्ये कुठे शनीचं स्थान नको. आणि मोठा झाल्यानंतर पण
जर त्याच्या कुंडलीमध्ये शनीची महादशा असली, म्हणजे 7.5 असली, पण त्यांनी जर पिंपळाला जळ अर्पण केलं तर त्याला कधीच ते 7.5 लागू नये, त्याचा प्रभाव कधी शनीचा त्यावरती पडू नये असं मला वरदान द्या. आणि स्वतः शनिदेवांनी पिपला ऋषींना वरदान दिलं की 5 वर्षाच्या बाळाच्या कुंडलीमध्ये माझं स्थान नसेल आणि जो कोणी पिंपळाच्या झाडाला जळ अर्पण करेल त्याला कधीच शनीची महादशा लागणार नाही. तर अशा प्रकारे पिपलाद ऋषी यांच्या भयाने शनीने अशा प्रकारे वरदान दिलं. ब्रह्माजी म्हणतात, हे नारद, ही जी कथा आहे, हे कथा जो श्रवण करतो त्याला शनी पीडा होत नाही. आपल्या शास्त्रांमध्ये आपण पिंपळाच्या झाडाला भगवान विष्णू यांचं स्वरूप म्हणतो, वडाच्या झाडामध्ये भगवान शिव यांचं स्वरूप आहे. सर्वात जास्त पशूंसाठी, पक्षींसाठी जर कोणतं झाड उत्तम असलं तर ते वडाचं आणि पिंपळाचं झाड असतं. आपण दोघं लावलं. एक प्रतिष्ठा आधी पण होते तिकडे, पण ते नंतर काढले. मंदिराच्या समोर पण होते, आता तिथेच डबल एक लावलाय. आपला तो खांबा पडलाय ना मोठा, तिथे वडाचं झाड आहे, पिंपळ दोघांचे झाड आहे. हा, ते एवढं मोठं होतं की किलोमीटर पर्यंत त्याच्या मुळं जातात. काही गावांमध्ये गावाच्या बाहेर असलं तर गावामध्ये कोणी जर घर खंदायला जा ना तर ते मुळा लागता, एक नाही दुसऱ्या गावापर्यंत मुळा लागता. हा, एवढं त्याचे मूळ असतात. तर ऑक्सिजन देणारा सर्वात जास्त ते झाड आहे. पक्षींसाठी सर्वात राहण्यासाठीचं योग्य झाड आणि सर्वात जास्त घट्ट सावली देणारं झाड म्हणजे दोघं झाड आहे. त्यानंतर उत्तम असलं ना तर मग ते निंब आणि आंबा आहे. तर आपल्या शास्त्रांमध्ये पिंपळाचे जे झाड आहे त्याला पाणी अर्पण केल्याने, पिंपळाच्या झाडाचं पूजन केल्याने हे अनेक फळ लिहिलेले आहे. जसं की शनिवारच्या दिवशी पद्मपुराणामध्ये असं लिहिण्यात आलं की जो व्यक्ती पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करतो आणि दीप प्रज्वलित करतो त्याच्या जीवनामधले सर्व कष्ट नष्ट होऊन जात असतात. आता शनी जो वार आहे आणि शनी जे आहे तो दिवस शनीचा दिवस आहे खरोखर, पण तो दिवस पण शनीने हनुमानजी महाराजांना दिलेला आहे की या दिवशी जर तुमची कोणी पूजा करणार तर त्याला शनीची पीडा होणार नाही. पण तो दिवस आहे तो शनिवारचा दिवस, तो शनी देवताचा दिवस आहे. त्यानंतर ब्रह्मपुराणामध्ये असं लिहिण्यात आलं की शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला कोणी हात लावून आणि 108 वेळा जर पंचाक्षर मंत्र, म्हणजे आपल्यासाठी शिवाय नमः हा जो पंचाक्षर मंत्र आहे, ब्राह्मणांसाठी ओम नमः शिवाय हा जो पंचाक्षर मंत्र आहे, त्या पंचाक्षर मंत्राचा जर 108 वेळा जप केला तर कोणत्या पण ग्रहाची पीडा त्याला होणार नाही. आपल्याकडे लोक वाघ सिंहापासून जेवढे घाबरतात तेवढे ग्रहांपासून घाबरतात. तर पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून 108 वेळा पंचाक्षर मंत्राचा जप केल्याने ग्रह दोष लागत नाही. त्यानंतर स्कंद पुराणामध्ये असं लिहिण्यात आलं आहे, अश्वस्तो देव वृक्ष स्यात् सर्व पाप प्रणाशन यह पूजयती भक्त्या तू स याती परमाम गती. की पिंपळाचं जे झाड आहे ते देव वृक्ष आहे. गीताजीच्या 15व्या अध्यायामध्ये आहे, ऊर्ध्व मूल मदशाख अश्वस्थम प्राहुरव्ययम. अश्वस्थम म्हणजे पिंपळाचं झाड. तर ते तिथे असं लिहिण्यात आलं की पिंपळ हे ब्रह्माचं प्रतीक आहे. ब्रह्म जे आहे, भगवान आहे, त्यांचं प्रतीक हे पिंपळाचं झाड असा तिथे अर्थ घेण्यात आला आहे, जे उलट आहे. तर ब्रह्म म्हणजे पिंपळाचं जे झाड आहे ते देववृक्ष आहे. इथे सर्व देवतांचा वास आहे. ते झाड जे आहे ते सर्व पापांना नाश करणार आहे. आणि जो व्यक्ती भक्तीपूर्वक याचं पूजन करतो
त्याच्या पितृंचा मोक्ष होतो आणि त्याचाही मोक्ष होतो, एवढा पिंपळाच्या झाडाचा महिमा आहे. तर पिंपळाचा झाड, पिपलाद ऋषींच्या कारणाने पिंपळाच्या झाडाचा महिमा वाढला, जो होताच आधीपासून. तर अशा प्रकारे भगवंताचा पिपलाद अवतार झाला. त्यानंतर भगवंतांनी यती अवतार धारण केला. ती कथा सांगण्यात आली. अबुर्दाचल नावाच्या पर्वतावरती आहुक नावाचा एक भिल्ल राहत होता. त्या भिल्लच्या पत्नीचं नाव आहे आहुका. आहुक आणि आहुका हे दोघं पण एक पर्वतावरती, कोणीच तिथे राहत नव्हतं अशा जंगलामध्ये दोघं पण पती पत्नी राहत होते आणि अखंड भगवान शिव यांची भक्ती करत होते. एक लहानशा झोपडीमध्ये राहायचे. अशी झोपडी होती की ज्या झोपडीमध्ये ते फक्त 2च जण झोपू शकतील, एवढी लहानशी झोपडी होती. आता आम्ही राजपिपळा साईडला गेलो होतो. तिथे तुम्ही असं जा ना, तर तुम्हाला कळतं की तिथे काही लोक असे आहे की जे अजून पण आपल्याला असं वाटतं तिथे गेल्यावर की 100 वर्षापूर्वीचे लोक असतील. अजून पण तिथे काही लाईट नाही, की अजून पण तिथे कन्स्ट्रक्शन नाही, असे आहे. म्हणजे त्यांच्या झोपड्या अशा आहे की ते झोपले तर त्यांचे पाय बाहेर असतात. अशा परिस्थितीमध्ये आजही लोक आहे की जिथे अजूनही एज्युकेशन पोहोचलेलं नाही. विचारांच्या नावावर केवढी मोठी राजनीती होते, आपण त्यांच्यापर्यंत अजून पण सरकार पण पोहोचत नाही आणि तिथपर्यंत कोणते समाज सुधारक पण पोहोचत नाही. तिथे अजूनही ट्रॅक्टर नाहीये, बोला. अजूनही सायकल तिथे दिसत नाही, तर मग 2 व्हीलर 4 व्हीलर तर गोष्टच नाही. तर तशा प्रांतामध्ये दोघं पण जण राहत होते आणि भगवान शिव यांची भक्ती करत होते. यांची एवढी भक्ती होती की भगवान शिवला स्वतः अशी इच्छा झाली की मला यांची परीक्षा घ्यायला जायचं आहे. आणि भगवान शिव यांनी यती म्हणजे एक संन्यासीचं रूप धारण केलं. भगवान यांनी भगवे वस्त्र धारण केले शिव यांनी आणि भिक्षाम देही म्हणून त्या झोपडीच्या समोर उभे राहिले. आता भगवे वस्त्र, भिक्षाम देवीचा आवाज आला म्हणजे जी याहुका होती आतमध्ये ती बाहेर आली. त्या समय तिचे पती याहुक हे वनामध्ये लाकडं तोडायला गेले होते. तिने पाहिलं की कोणीतरी अतिथी माझ्या घरी आले आहे, संन्यासी आहे. अति आनंद झाला. तिने लहानशा स्वतःच्या झोपडीमध्ये त्या अतिथींना बसवलं आणि त्या अतिथींची पूजा केली. अतिथी देवो भव आपल्या शास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे. गरुड पुराणामध्ये असं लिहिलं आहे, अतिथी यः पूजयते सर्व देवमयः नरः तस्य तुष्टा सुरा सर्वे तस्मिन् यान्ति दिवं गती. की जो व्यक्ती अतिथींचा सन्मान करतो, सत्कार करतो, हा मग तो कितीही आपला मोठा दुश्मन असला, पण तो जर आपल्या घरी आला तर तो आपल्यासाठी भगवान समान आहे. त्याची जो पूजा करतो तर त्याला सर्व देवी देवतांच्या पूजनाचं जे फळ आहे ते प्राप्त होतं आणि शेवटी त्याला स्वर्गाची प्राप्ती होत असते, असं गरुड पुराणामध्ये लिहिलेलं आहे. या आहुकाने त्या यतीश्वरांचं पूजन केलं. यतीश्वर म्हणता मला भूक लागली आहे, जेवणाचं दे. तेव्हा ते याहुकाने जेवणाचं जे बनवलं होतं ते त्या संन्यासीला जेवणाला दिलं, यतीश्वरांना दिलं. जेवण झालं. आता त्या स्त्रीच्या मनात तर काही कसा भाव नव्हता, ते बसले अजून काही असं बोलले नाही मी जातो. पण संध्याकाळ जशी झाली तसे ते याहुक घरी आले. याहुक जसे घरी आले, अतिथींना पाहिलं की आनंद झाला की माझ्या घरी अतिथी आले आहे. दुसरं ते संत आहे. विचारलं की यांना जेवण करवलं, हो म्हणे. सर्वच झाला.
जशी जशी रात्र होऊ लागली तेव्हा तो याहूक शेवटी असं म्हटला की महात्माजी, आमची जी ही झोपडी आहे, या झोपडीमध्ये फक्त 2च जण आम्ही झोपू शकतो आणि आम्ही 2 जण आहोत. तुम्हाला आता आम्ही भोजन अर्पण केलं, तुमचं पूजनही केलं. आता तुम्ही कुठे तुमची व्यवस्था केली असेल तर तिथे जा. यतीश्वर म्हणता, एवढ्या रात्री मी कुठे जाणार आहे? मी तर इथेच थांबणार म्हणे. तुम्ही म्हणत असले तर बाहेर बाहेर झोपतो, पण इथेच थांबणार. याऊका म्हणते, बाहेर झोपता नाही येणार. बाहेर तर वाघ सिंह हे सर्व रात्री फिरता म्हणे, कोणाला सोडत नाही ते. याऊका म्हणते, मी झोपते बाहेर, तुम्ही दोघं पुरुष आतमध्ये झोपा. याऊक म्हणतो, नाही, स्त्रीला बाहेर झोपवणे योग्य नाही. तू एक काम कर, तू आणि ऋषी महात्मा हे झोपडीतच थांबा, मी बाहेर झोप. आणि तेव्हा हट्ट करून तो याहूक जो होता तो बाहेर थांबला. ते संत होते ते झोपडीमध्ये आणि याहुका पण झोपडीमध्ये. आता रातभर वाघ सिंह लांडगे हे सर्व फिरत होते. साक्षात भगवान शिव यतीश्वराच्या रूपात होते, पण परीक्षा घ्यायला आले होते. जशी सकाळ झाली आणि याहुकाने दरवाजा उघडला तर समोर तिचे पती दिसले नाही, शरीराचे हाड दिसले फक्त. म्हणजे ते समजून गेले की नक्की माझ्या पतीला हिंसक प्राण्यांनी खाऊन घेतला आहे. रडू लागली आणि रडता रडता म्हणते की माझ्या पतीने धर्मासाठी, अतिथी सन्मानासाठी देह सोडून दिला आहे, म्हणून मला हे दुःख नाही. मी माझ्या देहाचा पण त्याग करते आणि सती बनून जाते. आणि तेव्हा भगवान शिव यतीश्वरांची सायदा येऊन लाकडं तयार केले, आग लावली. तोपर्यंत भगवंतांनी स्वतःचं रूप दाखवलं नाही. आणि जशी ती उडी घ्यायला जाते आणि त्या शेवटच्या क्षणाला भगवान शिव स्वतः प्रगट झाले आणि भगवान शिवनी त्या स्त्रीचा हात पकडला की थांब थांब म्हणे, कुदू नको, मी तुला माझं असली रूप दाखवतो. आणि त्या क्षणी भगवान शिव हे असली स्वरूपामध्ये प्रगट झाले आणि स्वतःचं रूप दाखवलं की बघ, मी सामान्य नाही, मी भगवान शिव तुमची परीक्षा घेण्यासाठी यतीश्वर रूपामध्ये आलो होतो. आणि त्याच समयी भगवान शिव यांनी याहुकला पण जिवंत केलं आणि दोघही पती पत्नी जिवंत झाले आणि दोघांनी पण भगवान शिव यांचे दर्शन घेतले आणि अति प्रसन्न झाले. भगवान शिव म्हणतात की तुम्ही परीक्षेमध्ये पास झाले, मी तुम्हाला आशीर्वाद देतो की येणाऱ्या जन्मामध्ये हा जो आहुक आहे तो नैषध देशचा राजा नळ बनेल आणि तुम्ही आहुका, तुम्ही विदर्भ नगरीच्या भीमक राजाचा भीमराजाचा कन्या दमयंती व्हाल आणि मी ब्रह्महंस अवतार धारण करेल आणि तुमच्या दोघांचं मी मिलन करवणार. अशा प्रकारे तुम्ही राजसूख भोगवणार आणि तुम्हाला माझे दर्शन पण होतील. अशा प्रकारे भगवान शिव अदृश्य झाले. जसे अदृश्य झाले आणि त्या स्थानी एक शिवपिंड तयार झालं आणि त्या शिवपिंडाचं नाव अचलेश्वर महादेव असं ठेवण्यात आलं. अशा प्रकारे ब्रह्माजी म्हणतात भगवंतांनी यतीश्वर अवतार धारण केला. ही कथा जो श्रवण करतो त्याला शिवलोकाची प्राप्ती होत असते. अशा प्रकारे भगवंताच्या या शेवटच्या अवताराची कथा सांगण्यात आली. यानंतर पुढच्या ज्या कथा आहेत त्या कथा आता 12 ज्योतिर्लिंगांच्या कथा आहेत, ज्या आपण उद्यापासून श्रवण करू. कारण की एक सुरू करू तर ते आता पूर्ण नाही होणार. म्हणून सर्वप्रथम जी कथा आहे ते सोमनाथ महादेवची कथा आहे. सौराष्ट्रे सोमनाथमच. तर जे 12 ज्योतिर्लिंग स्वयंभू रूपाने या भारत देशामध्ये प्रगट झाले, त्या 12 ज्योतिर्लिंगांची अद्भुत कथा आहे. तुम्ही ऐकली आहे का? एक रामेश्वरमची ऐकली असेल. आपल्या बाजूला खूप ज्योतिर्लिंग आहे. एक घृष्णेश्वर महादेव आहे, इकडे त्र्यंबकेश्वर आहे.
इथे ओंकारेश्वर आहे. ओंकारेश्वरला तर दोन आहेत, एक ममलेश्वर आणि ओंकारेश्वर. त्यानंतर उज्जैन आहे. आपण ज्या स्थानावरती आहोत या स्थानावरती कमीत कमी 5 ते 6 ज्योतिर्लिंगांचे दर्शन आपल्याला खूप जवळून लवकर होतील अशा स्थानावरती आपलं जळगाव शहर आहे. म्हणून हे जे 12 ज्योतिर्लिंग आहे हे स्वयंभू रूपाने कसे प्रगट झाले ती कथा आपण उद्याच्या दिवशी श्रवण करू. नागेश्वरम ज्योतिर्लिंग आहे ते गुजरात मध्ये पण आहे. पण तुम्हाला माहिती आहे का इथे महाराष्ट्रामध्ये पण नागेश्वरम एक आहे की जे 12वं ज्योतिर्लिंग पण म्हटलं जात असतं. असे तर भारतामध्ये स्वयंभू प्रगट झालेले महादेव खूप आहे. पण हे जे 12 ज्योतिर्लिंग आहे यांची कथा शिव महापुराणामध्ये सांगण्यात आलेली आहे. तर ती आपण उद्याच्या दिवशी श्रवण करू. 23 तारखेच्या दिवशी पोळा 22 तारखेचा आहे ना, पोळा 22चा आहे, अमावस्या 23ची आहे. हा उद्या 22 तारखेचा पोळा आहे. तर 23ला आपली जी ही कथा आहे या कथेची समाप्ती आहे. पण आपण करायची की नाही करायची त्यानंतर उद्याच्या दिवशी आपण जाहीर करू. पण 1 ते 8 सप्टेंबर यामध्ये आपण आपल्या मंदिरामध्ये नवमी ते पौर्णिमा पर्यंत ज्या समयामध्ये सुखदेवजी महाराज यांनी राजा परीक्षित यांना 7च दिवसामध्ये संपूर्ण श्रीमद भागवत कथा श्रवण करवली होती तो समय म्हणजे आता जे नवमी ते पौर्णिमा पर्यंतचा जो समय असणार तो आहे. तर आपण त्या समयामध्ये भाद्रपद महिन्यामध्ये आपण श्रीमद भागवत कथेचं आयोजन श्री स्वामीनारायण मंदिर जळगाव येथे केलेलं आहे. तर आपण 1 तारखेपासून तर 8 तारखेपर्यंत मंदिरामध्ये कथेचं आयोजन केलं आहे. समय तुम्ही नक्की करायचा आहे. कोणता समय ठेवायचा मी सांगतो तुम्हाला. ऑप्शन 1 ते 4चा दुपारी हा पहिला. 2 नंबर ऑप्शन 2 ते 5 आणि तिसरा ऑप्शन 3 वाजतापासून तर संध्याकाळी 6 वाजतापर्यंतचा आणि चौथा ऑप्शन सकाळी आपला 7:30 ते 10चा. तुम्ही सांगा कोणता ठेवायचा. बाकीच्यांचं कसं करायचं. सकाळी मला हरकत नाही. 7:30 8:30 9:30 10:30 दुपारी. मग सकाळी आपण एक काम करू शकतो. सकाळी 7 वाजता जर आरती होऊन गेली आणि 7:15ला मी जर मंगलाचरण चालू केलं तर 7:30 ते आपण 10 वाजतापर्यंत कथा केली तर मग 10 वाजतापर्यंत कोणी उभं नाही व्हायचं की नाही 9:30ला निघून जाईल असं नाही जाणार. बरं जे बोलता आहे ते सर्व छापले गेलेले आहे माझ्या डोक्यात आता. तर 3 तास पाहिजे. मग 10:30 पर्यंत 10:30 पर्यंत तसं करू. मग पण 7 वाजता आरती करावी लागणार. त्याच्यासाठी आपण करत होतो मध्ये मध्ये तसं आपण 7 वाजता आरती केली आणि 7 वाजता जर कंप्लीट आरती झाली तर 7:15ला कथा चालू होऊन जाईल. तर आपण मग 10:30 पर्यंत होऊ शकतो. 3 ते 6 ठेवली तर 2 ते 6 दुकानावाल्यांना तर जमणारच नाही. जळगाव 11 वाजतापर्यंत बंद राहतात. 11 वाजता जळगाव चालू झालं म्हणजे रात्री 8 ते 9 वाजता बंद होतं जळगाव. म्हणजे तोपर्यंत दुकानवाले की नोकरीवाले निघू शकत नाही. मला असं होतं की दुपारी आपण जर ठेवलं तर बाकीच्या महिला रिक्षाने पण येऊ शकतील आणि जाऊ पण शकतील. म्हणून मी दुपारचा विचार केला होता की दुपारी जर असं बघ माणसांना कथामध्ये रुची नसते असं तर नाही आहे, कमी असते. इथे येऊ शकत नाही बाया म्हणून जास्त बाकी संख्या. तुम्ही आणतानी ना सोबत
आणतानी सोबत. म्हणून तर महिला आहे आपल्या शिवायच्या महिला आणि पुरुष ते म्हणता इथे काही कथा होती ना, म्हणजे त्यांची जी काही इच्छा असेल त्यांना जर तुम्ही काही द्या आपला आणि त्यांचा काही होईल असं काही आहे. इथे येतात ते मला असं वाटतं संध्याकाळचे जे आहे भक्ती बंद कर